कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वांगीण कल्याणासाठी जातपात धर्म न पाहता योजना राबवणारं सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे। कष्टकरी घटकांच्या हितासाठी भाजप कटिबद्ध आहे असा ठाम विश्वास कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी जोरदार प्रचार अभियानाची सुरुवात केली। या अभियानांतर्गत शहरातील विविध कामगार संघटनांशी सखोल चर्चा करत कामगारांच्या प्रश्नांना थेट हात घातला। सरकारने राबवलेल्या योजना, कामगारांसाठीच्या संरक्षणात्मक धोरणं, आरोग्य, शिक्षण, निवास, सामाजिक सुरक्षेचं कवच याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री फुंडकर यांनी जनसंपर्क अभियान राबवलं। घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत विकासाचा अजेंडा सादर करण्यात आला। कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर कल्याणासोबतच राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी भाजप सरकार कार्यरत आहे। अकोला शहराच्या पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि नागरी विकासाला चालना देण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असं फुंडकर यांनी ठामपणे सांगितलं। अकोलेकरांच्या सन्मानासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करा असं आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केलं। तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात आला। तर महानगरपालिकेच्या हद्दवाढ क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तब्बल 120 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। रस्ते, नाल्या, मूलभूत सुविधा, प्रशासकीय इमारती यामुळे उपेक्षित भागात विकासाची चाकं वेगानं फिरू लागली आहे। यावरच न थांबता आणखी 138 कोटी रुपयांचा निधी देऊन अकोल्याचा चेहरामोहरा बदलवण्याचा ठाम संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचं प्रतिपादन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केलं। ते स्थानिक प्रभाग क्रमांक 18 मधील सोमठाणा परिसरात आयोजित जनसंवाद बैठकीत बोलत होते। आमदार सावरकर म्हणाले की अकोल्यात आरोग्य सेवा, विमान सेवा, पशुवैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहे। अकोला खंडवा रेल्वे लाईनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अकोट ते हिवरखेड ते तुकईथड या टप्प्यांवरील काम वेगानं सुरू आहे। 2026च्या अखेरीस अकोला थेट मध्य प्रदेशशी रेल्वेनं जोडलं जाणार आहे। ही अकोल्यासाठी ऐतिहासिक बाब ठरणार आहे। या भागाचा उपनगर म्हणून सुनियोजित विकास करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रासाठी आधुनिक तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असंही सावरकर म्हणाले।